स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे अहंकाराचा अंत आणि स्वामींची दृष्टी. स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. ही एक अशी बोधकथा आहे जिथे एका गर्विष्ठ व्यक्तीला स्वामींनी एका रात्री सत्याची जाणीव करून दिली. एकदा सोलापूरचा एक श्रीमंत सावकार अक्कलकोटला आला. त्याला आपल्या संपत्तीचा आणि ज्ञानाचा खूप मोठा गर्व होता. तो स्वामींच्या दर्शनाला गेला खरा, पण त्याच्या मनात विचार होता की हे कसले महाराज, हे तर साधे लोकांपाशी बसतात. मी तर किती मोठा विद्वान आणि श्रीमंत आहे. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही. सावकार चिडला आणि एका धर्मशाळेत जाऊन झोपला. रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात त्याला दिसले की तो एका अशा ठिकाणी आहे जिथे सर्वत्र अंधार आहे. तिथे एक मोठा तराजू आहे. एका पारड्यात त्याची सर्व संपत्ती आणि सोन्याची नाणी आहेत आणि दुसऱ्या परड्यात फक्त एक तुळशीचे पान. सावकाराला वाटले माझे सोन्याचे परडे जड होणार, पण आश्चर्य म्हणजे ते तुळशीचे पान असलेले परडे जमिनीला टेकले होते आणि सोन्याचे पारडे हवेत तरंगत होते. तो घाबरून जागा झाला. त्याला काहीच समजेना की एवढ्या सोन्यापेक्षा एका पाण्याचे वजन जास्त कसे. तो तसाच धावत स्वामींकडे गेला. तो पोहोचला तेव्हा स्वामी हसू लागले. काय रे सावकारा, सोन्याचे पारडं खाली नाही आलं? अरे, तुळशीचं पान म्हणजे भक्ती आणि सोनं म्हणजे अहंकार. भक्तीसमोर तुझा अहंकार हलकाच पडणार. सावकार थक्क झाला. त्याने रात्री स्वप्नात काय पाहिले हे स्वामींना कसे समजले? त्याला जाणीव झाली की स्वामींच्या नजरेतून काही सुटत नाही. त्याचे डोळे उघडले आणि त्याने स्वामींचे पाय धरले. या कथेतून मिळणारा बोध असा, तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी ईश्वराच्या दरबारात तुमच्या भावाला, भक्तीला महत्त्व असते, पैशाला नाही. स्वामी आपल्या मनातले विचार